आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। भागूसारखी अभ्यासू आणि दिसण्यात चांगली झाली, फक्त सगळ्यांच्या खांद्यावरचा भार होऊन बसले रे। मला काहीच येत नाही आणि मला असं नाही जगायचं ना आता। मला खरंच असं नाही जगायचं। ए इडे का तू? हाँ? बस बस शांत हो। रडायला काय झालं तुला? हा? आणि कोण म्हणलं तू कामाची नाही? अगं तुझ्यासारखं दुसऱ्याची काळजी घ्यायला कोणाला जमत नाही, माहितीये का? अरे माझी बहीण जगात भारी, मी सगळ्यांना सांगतो। हे बघ, तुला काहीच काळजी करायची कारण नाही, मी आहे ना। दादा पण असं तुझ्या जीवावर किती दिवस असून जगू मी? मला स्वतःच काहीतरी करायचं होतं, पण मला तर काहीच येत नाही। धने, तुला आत्ता संधी मिळाली नाही म्हणून आयुष्यात परत कधीच मिळणार नाही असं नाही ना होत। तू जर प्रयत्न केला नाही तर यश कसं मिळणार आहे तुला? हे बघ धने, जगातला प्रत्येक माणूस ना हा वेगळा असतो। आपली तेजू, राजू, भागू हे त्यांच्या त्यांच्या जागी हुशार आहेतच, पण जे तुझ्यात आहे ना ते जगात कुणाच्यातच नाही। त्यामुळे ते ओळख आणि नव्या जोमानं तयारीला लाग। हे बघ धने, आपली स्वतःची ना कुणाबरोबर तुलना करायची नसते। प्रत्येक जण आपापल्या जागी हुशारच असतो, प्रत्येक जण आपापल्या जागी भारीच असतो। अरे दादा, पण मी प्रयत्नच केला नाही असं नाहीये। मी खरंच खूप प्रयत्न केले, खूप इंटरव्ह्यू दिले, पण ते लोक मला नोकरी काय, मला साधं उभं पण करत नाही। तू रडणं थांबव आधी, रडायचं नाही। तुला माहिती आहे ना माझ्या बहिणीच्या डोळ्यात पाणी आलेलं मला बघवत नाही, त्यांच्या चेहऱ्यावर मला कायम आनंदच बघायचं। हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, प्रत्येक वेळी सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या नाही होत, पण म्हणून हिंमत हारून चालत नाही, प्रयत्न करत राहायचं असतं। आणि संधी कधी कशाच्या रूपात येईल ना काय सांगता येत नाही। काय माहिती, तुला आता नोकरी मिळत नाही, पण पुढे जाऊन ह्याच्यापेक्षा चांगली नोकरी तुला मिळणार असेल तर? मी पण कालपासून तेच सांगत होतो, पण आमचं ऐकणार कोण? धने, अपयशाला घाबरून नको जाऊ, मेहनत करत राहा, यश नक्की मिळेल। धने, तू सूर्यादादाची बहीण आहेस, तुझ्यातली जिद्द दाखवून दे। जोपर्यंत आता नोकरी मिळत नाही ना तोपर्यंत शांत बसायचं नाही, कळलं? पण दादा, मला नक्की नोकरी मिळेल ना? मनापासून प्रयत्न करणाऱ्याला देव यश देतोच, मग तुला का नाही देणार? तू एकदा ठरवलंस की तुझ्याबरोबर सगळं चांगलं होणार आहे। बघ आपोआप कसे सगळे बदल होत आहेत ते। जणू बघ, दादा अगदी बरोबर सांगतो। हे व्यायामाचं पण ना अगदी तसंच असतंय, एकदा ठरवलं ना मग बॉडी नक्कीच बनते। आणि बाकी गोष्टींचं पण ना हे तसंच असतं, आपण एकदा ठरवलं ना मग त्या गोष्टी होतातच।